आहे ना. हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. शशी अरबियामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी शशिकांत आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे भोजेजी महाराज दर्शन. तर चमत्कार आपण ऐकले आहेत, आज तुम्ही प्रत्यक्ष चमत्कार पाहिला आहे. तर आम्ही आज निघालो भोजेजी महाराजच्या दर्शनाला. आज होता दिवस बुधवार, शाळेला अजून 2-3 दिवस बाकी होते. मग काय ठाम विचार केला आणि निघालो आपल्या भोजेजी महाराजच्या दर्शनाला. पण एक नियम आणि एक अट आमची होती की आम्ही तिथं दर्शनाला जाऊ बाईकने जाणार नाही, आम्ही जाऊ आपल्या सरकारी बस म्हणजेच आपली लाल परी याने. तर बसची वाट, कारण बसची टायमिंग काही फिक्स नसतात, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. तर आम्ही बसची वाट पाहत बसलो आणि देवाच्या कृपेने बस आली. आम्ही बसलो बसमध्ये आणि बसमध्ये एवढी गर्दी होती, कारण आज दिवस होता बुधवार. तर अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलो आदिनसराला आणि पाहतो काय, तर आदिनसराला काही गर्दी होतीच नाही, कारण आज बुधवार असूनसुद्धा इथे काहीही गर्दी नव्हती. म्हटलं हा काय चमत्कार, म्हणून आम्ही आता निघालो आहे. चला तर आमच्यासोबत भोजेजी महाराजच्या दर्शनाला. दुकाने होती पण लोक नव्हती. बघा काय चमत्कार देवाचा. आपणास सगळ्यांना माहिती आहे की इथे बुधवार म्हणजे पूर्णच वीकली गर्दी असते. आदिनसरा एवढं फेमस पर्यटन स्थळ किंवा देवस्थान आहे, इथे गर्दी नेहमीच असते, आपल्याला पाहायला मिळते. आणि विदर्भातलं एकमेव असं हे देवस्थान आहे, इथे पुरणपोळीचा स्वयंपाक होतो. सर्वात मोठा मान आपल्याला मिळालेला आहे. तर पहा, पण आजच्या दिवशी चमत्कार असा की इथे लोकच नाही आहे, फार विरळ लोक आहे. तर आम्हालाही आश्चर्य वाटलं. भर उन्हात लोक मागे होती. या मागच्या महिन्यात मे महिन्यामध्ये गर्दीही होती ना, आता पाहिलं तर इथे काहीच नाही आहे. आता वातावरण तापमानसुद्धा फार कमी आहे, थंड आहे, त्यामुळं लोकांची गर्दी असायला पाहिजे, पण इथे गर्दी बिलकुल नव्हती. विरळ लोक होते. तर विचार केला चला आतमध्ये असतील लोक. तुम्ही सुद्धा बघू शकता की लोक इथे फार कमी आहे. तर आता आम्हाला जायचं होतं आतमध्ये, तर घेतली आम्ही पूजेची थाळी आणि ही पूजी थाळी घेऊन चाललो आम्ही आता मंदिरामध्ये. तर चला आमच्यासोबत आपणही घेऊया भोजेजी महाराजचे दर्शन. तर हे बघा, इथे आहे मंदिराचं भलं मोठं प्रवेशद्वार आणि याच प्रवेशद्वारातून आपल्याला घ्यायचं आहे भोजेजी महाराजचं दर्शन. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी खूप काही डीपली आतमधलं कुठे काही शूट करू नाही शकलो, पण जेवढं होईल तेवढं कॅमेऱ्याने कॅप्चर केलं आहे. हे बघा समोर तुम्हाला दिसतील इथे भोजेजी महाराज. हे पहिल्यांदाच झालं की एवढी रश असते की भोजेजी महाराज दिसत नाही, पण आज आम्हाला एक चमत्कार म्हणून आज इथे भोजेजी महाराज आम्हाला दिसलेले आहेत. हा पाठीमागचा परिसर. या ठिकाणी पाय धुवूनच आपल्याला आतमध्ये जावं लागते. आणि ही बघा, ही आहे भोजेजी महाराजची पुरातन विहीर. या विहिरीचं महत्त्व सांगितलं आहे. इथले जिथले पुरण आहे ह्या पाण्याने त्याला चव येते असं म्हटलं जातं. आणि या पाण्याची एक विशेषता, एक विशेष कहाणी आहे ती भोजेजी महाराजच्या पोथीमध्ये दिलेली आहे. तर हा जो परिसर आहे इथे या असं जर नेहमी तुम्ही याल तर इथे एवढी वर्दळ असते, गर्दी असते की जशी काही यात्रा. पण आज काही यात्रा नव्हती, आज बिलकुल शांत होतं. जेवढे लोक इथे आहे ना तेवढेच लोक होते. आणि बाकी जे शेड असतात ज्या ठिकाणी स्वयंपाक होतो पुरणपोळीचा, तिथे बिलकुल लोक नव्हती. मीही आश्चर्यचकित झालो की असं कसं. पण हे एक देवी चमत्कार आहे असं समजू शकतो आपण. होऊ शकतात आता पेरणी आहे, लोकांच्या पाण्याचं हंगाम आहे, त्यामुळे लोक नसतील, पण याचा फायदा आम्हालाच झाला. आज एक अतिशय चांगलं दर्शन झालं आहे समाधीचं. हे बघा तुम्हाला दाखवू इच्छितो. इथे पहा, अशी नेहमी तुम्ही याल तर हे पूर्ण शेड पॅक असतात, लोकांची वर्दळ असते, स्वयंपाक सुरू असतं आहे. पण आता इथे पहा पूर्ण खाली आहे. बस एवढेच लोक होते, मला वाटते 10 स्वयंपाक असतील कदाचित. तर इथे लोक बघा, पुरणाचं खूप महत्त्व आणि इम्पॉर्टन्स आहे इथे. तर बघा तुम्हीसुद्धा. तर नेहमी आपण भोजेजी महाराजचं स्वयंपाकासाठी येत असतोच, पण आज विशेष होतं काही, त्यामुळे आम्ही इथं आलो होतो. तर आज विशेष होतं. हे बघा तुम्हाला दिसलेलं आहे, आज होतं इथे बारशाचा प्रोग्राम. तर एक पुन्हा नवीन गोष्ट तुम्हाला दाखवतो कॅप्चर. जे लोक नवीन आहे माझे सबस्क्रायबर त्यांना दाखवितो की इथे पुरण बघा, इथे पुरणची मशीन आहे. कारण इथे पुरणाचा एवढा मान आहे की पुरणाशिवाय इथे स्वयंपाक अपुराच आहे. भोजेजी महाराजला पुरण आणि तूप हे 2 गोष्टी लागतात, त्यामुळं विदर्भातलं एकमेव असं स्थान आहे ज्या ठिकाणी पुरण आपल्याला इथे मिळेल. फक्तच पुरणाचाच मान आहे. तर
इथे होतं बारसं, त्यामुळं लोक आलेली होती आणि पहा पंगत बसली. या पंक्तीत मला पहिल्यांदाच पुरणाचा आस्वाद घेताना मजा येत आहे. तर पुरण आणि तूप इथले एक सात्विक अन्न आहे. तर मी इथलं सात्विक अन्न घेतोय, भोजाजी महाराजचा प्रसाद घेतोय. जय भोजाजी महाराज की जय हो. तर पंगत बसलेली असताना तो जे पुरण आहे ना, त्याचा गोडवा इतका सुंदर आहे की पेढ्यालाही मागं पाडेल असा. तर तिथलं पुरण म्हणजेच पेढा आणि खरंच चविष्ट आहे. आपल्या घरी तुम्ही कितीही काजू बदाम टाका किंवा काही मसाले टाका, जेवढं टेस्टी ते बनतं तेवढं टेस्टी इथे आपल्या घरी बनणार नाही. तर हे बघा इथे पहा, तुम्ही दाखवलं ना, मी म्हटलं होतं की इथे कुठलीही अजून वर्दळ नाही आहे. तर पहा पूर्ण शेड खाली आहे. म्हणजे हा चमत्कारच नाही का? तर माझ्या आयुष्यात मी इथे जेव्हाही आलो तेव्हा इथे पूर्ण यात्रा असते. आज बघा, आज पूर्ण शेड खाली आहे. तुम्हाला दाखवतो, इथे चिटपाखरू नाही आहे. एकट दुक्कट असे स्वयंपाक इथे आहे. तर बघा या ठिकाणी किती लोक असतात, रश असते. आज बिलकुल खाली आहे. म्हणजेच काय, आज आमचं नशीब थोर की आम्हाला खूप जवळून आणि 1 सेकंदातच दर्शन भेटलं आणि तेही समाधीपर्यंत, माथा टेकेपर्यंत आम्ही खूप धन्य झालो. जेवण झालं, इथला फेरफटका झाला. तर आता निघालो आम्ही परतीच्या मार्गावर. तर चाललो आहे, बस काय आली नव्हती, पकडला ॲटो आणि निघालो आपल्या गावी परत. तर मित्रांनो, असं तुमचं प्रेम ठेवा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.